मुंबईमध्ये सर्वप्रथम बकासूरला आणला असेल तर आम्हीच आणला होता, ते पण पाटगावला मुरबाडला. तिथे 2 बिनजोड केल्या, दोन्ही जिंकल्या. जुना इतिहास बघा, तेव्हा लाईव्ह नव्हती, पण तुम्ही आताही जुना इतिहास बघा, काही व्हिडिओ आहेत. सोन्या आणि बकासूर कधी पळालेला आहे. सोन्याचा इच्छा होती आमची पळण्याची आणि ती आज इच्छा आमची पूर्ण केली. आता तुम्ही सांगता की जवळजवळ 25 वेळेला सोन्या आणि बकासूर एकत्र पळालेत, काय सांगाल ते क्षणाबद्दल? म्हणजे कधीतरी पुन्हा एकदा दोघे एकत्र पळातील? बघूया, नक्कीच प्रयत्न करू. नमस्कार दादा. नमस्कार दादा, तुमचं काय नाव? साहिल गोडे. दादा, आज एक तुफानी फेरा पळाला सोन्या, काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, खूप चांगली अतिशय गाडीला स्पीड लागला. सोन्याचा इच्छा होती आमची पळण्याची आणि ती आज इच्छा आमची पूर्ण केली. अखंड महाराष्ट्र गाजवला मोठ्या सोन्यानी 50-50, आणि आज तुमच्या सोन्यासोबत पळाला, कसा काय आनंद होता? काय नाही, मोठा सोन्या अखंड महाराष्ट्राचा गुरुवारी आहे आणि त्यांच्यात आमचा सोन्या पळला, हे तर खूप मोठी गोष्ट आहे. कसं काय नियोजन झालं होता? काय नाही, राधाने एका शब्दावर दिला आम्हाला बैल, त्यांचे खूप आभार. दादा, नक्की कुठला सोन्या जरा परिचय द्या ना आपल्याला. कल्याण एक्सप्रेस देवरुंगपाडा. जसं आपण ऐकून होतो ना का मुंबईमध्ये नक्कीच एक बकासूर आपल्या बैलगाडा क्षेत्रातील देव मानला जातो. तो नंदी पहिल्यांदा असं ऐकून आहे का आपल्या सोन्यामध्ये बोलावलं, काय किती खरं आहे ना कितपत काय काय सांगणार? काय ना, आदात मध्ये ही खरी गोष्ट आहे. जुना इतिहास बघा, तेव्हा लाईव्ह नव्हती, पण तुम्ही आताही जुना इतिहास बघा, काही व्हिडिओ आहेत. सोन्या आणि बकासूर कधी पळालेला आहे. नक्की दादा, कसं आहे ना, आपलं सोन्या आणि बकासूर इतक्या वेळेला एकत्र, कारण त्यावेळी सोशल मीडिया खूप कमी होती, त्यामुळे आज आपला नंदीला कुठेतरी कमी म्हणजे ओळखलं जातं त्या नंदीमध्ये. कारण सोशल मीडिया कमी होती. 25-20 वेळा गाडी पळाली, कायम 1 नंबर 2 नंबर. मुंबईमध्ये सर्वप्रथम बकासूरला आणला असेल तर आम्हीच आणला होता, ते पण पाटगावला मुरबाडला. तिथे 2 बिनजोड केल्या, दोन्ही जिंकल्या. आणि दादा, जसं म्हटलं ना, आपण आदतमध्ये होतो, छोट्या वयात होतो, परंतु तेव्हा देखील बकासूर देखील चर्चेत होता, परंतु कुठेतरी तो देखील पडद्यावर होता. कसं काय म्हणजे नियोजन कसं जुळवलं होतं तेव्हा? काय नाही, तो आम्ही असं व्हिडिओ बघितलेली, त्यांना बोललो आणू का बैल, त्या हिशोबाने तो आमचा कॉलवर पैरा झाला. मग तो एकदा पळाला गाडी नागठाण्याला, 3 फेरे सुट्टा निकाल घेतला, मग तिथपासून ती गाडी कंटिन्यू पळायला लागली. आणि आज जवळपास अखंड महाराष्ट्राला ज्या नंदीने वेळ लावलाय तो बकासूर आणि आपलं सोन्या एकत्र पळालेलं, हे एक म्हणजे गर्वाची गोष्ट वाटते, कारण का आपलं नातं संबंध देखील चांगला असतील. त्याविषयी काय म्हणणार? काय नाही, चांगले संबंध आहेत. आणि काय म्हणणार या सोन्याचं आज वय काय असतं आपलं? काय 3-3.5 वर्ष. 3.5 वर्ष. आणि याच्या व्यतिरिक्त आपले कोणते घरी धावलेले नंदी कोणते? सर्जा, डॅने, ते आदत आहेत. आणि आज जयेश दादांच्या सोबत सोन्या होता, जयेश दादांचा, आणि आज तो देखील एक महाराष्ट्रामध्ये नामचीन असं नंदीमध्ये ओळखला जातो. आणि ज्या सोन्याला आपला सोन्या, दोन्ही सोने जोडी कशी पडली, काय वाटलं? काय ना, खूप चांगला स्पीड लागला. आमच्या मते तरी प्रेक्षक बोलवत होते, खूप चांगला स्पीड लागला. त्यांनी आम्हाला सोन्या दिला, यातच आम्ही खुश आहे. त्यांनी म्हटलं ना आम्हाला कोणत्या बैलात द्या, तर त्यांना आम्ही 100% देऊ सोन्या. नक्कीच आज याच्या पुढे आपल्या सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवला कोणता नंदी तयार होतो आपल्या घरी? आहे सर्जा आहे, डॅनी आहे, याच्यात दुसरे पण नंदी घेऊ आम्ही. ना आपल्या नंदी सोबत कोण आहे किंवा सोन्यासोबत कोण आहे, जेव्हा आपलं नियोजन जुळलं आणि प्रेक्षकांना जेव्हा ही गाडी मैदानात बघायला लागली, तेव्हा काय असेल आपलं प्रेक्षकांचं किंवा आपल्या ग्रुपचं कसं काय हे होतं, आनंद काय होता? तो काय ना, आनंद होता. पहिला सस्पेंड ठेवला होता, मैदानात येईल त्या दिवसाला लोकांना समजणं होतं की सोन्यामध्ये कोणता सोन्या पळणार आहे, आणि ते आज अखंड महाराष्ट्राने बघितलं. दादा, तुम्ही सांगता की जवळजवळ 25 वेळेला सोन्या आणि बकासूर एकत्र पळालेत, काय सांगाल ते क्षणाबद्दल? काय नाही, तो क्षण कसं अविस्मरणीय क्षण होता, कारण तेव्हा ती गाडी पळायची, सुट्ट्या 3 फेरे निकाल घ्यायची. आज बघता पण बकासूरला महाराष्ट्राचा देव मानला जातो, आणि त्याच्यामध्ये आपला सोन्या आधी पळाला होता, काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, खूप चांगला स्पीड लागायचा. आमची सुद्धा इच्छा आहे, पण बघू आता, ज्या दिवशी योग जुळून येईल त्या दिवशी 2 नंदी एकत्र दिसणार. म्हणजे कधीतरी पुन्हा एकदा दोघे एकत्र पळातील? बघूया, नक्कीच प्रयत्न करू प्रेक्षकांसाठी. दादा, ही घरचे मित्र परिवार असतो, काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय नाही, सर्व पोरं बैलाला धरून असतात, येणार बैलाची शहानिशा करणार, खायला आणणार, बैल पोहायला वगैरे, ट्रेन वगैरे, सर्व पोरं असतात आमची. दादा, आज घराजवळचाच मैदान होता, आणि घराजवळच्याच मैदानामध्ये ना टॉपचा नंदी महाराष्ट्र किंग चतुर्थ इंद्रकेशी सोन्या यांच्यासोबत झाला, पहिला झाला, आणि तशीच गाडी देखील पळाली. आता याच्यानंतर घरी देखील आता चर्चा होणार का सोन्यासोबत पळाली, कारण का एक तो वेगळा आनंद असणार. काय हो, तो आनंद तर वेगळाच असणार. भरपूर जणांचे फोनही मला आले, बोलले चांगली गाडी पळाली, आम्हाला माहिती नव्हतं सोन्या होता, तुम्ही सांगायचं तरी होतं, पण मी बोललेलो पहिला सस्पेंड होता, ज्या दिवशी मैदानात पळणार त्या दिवशी दिसणार. खूप जणांनी फोनही केले. नक्कीच दादा, धन्यवाद. असंच आपलं नंदी आहे ना अखंड महाराष्ट्रामध्ये नाव आपलं उंचावर नेत राहो, आणि जसे आपले लावलेले नंदी आहेत ना, प्रत्येक नंदी गुलाबात राहो हीच आपण ईश्वराची प्रार्थना करू. धन्यवाद. धन्यवाद.